पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। भीषण उन्हाच्या झळा सोसणाऱ्या हिंगोलीकरांना आता पाणी टंचाईच्या चटक्याचा सामना करावा लागत आहे। नगरपालिका प्रशासनाकडून शहरात नियमित पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे। अनेक प्रभागांमध्ये 8 ते 12 दिवसानंतर पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। हिंगोली शहराची तहान सिद्धेश्वर धरणावर अवलंबून आहे। धरणातून दिग्रस कराळे येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणलं जातं। तिथं पाणी शुद्ध करून ते जलकुंभाद्वारे शहरात वितरित केले जाते। विशेष म्हणजे गत वर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे धरणात मुबलक पाणी साठा आहे, मात्र पाणी पुरवठ्याअभावी नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतोय। 4 दिवसांपूर्वी दिग्रस कराळे येथील केंद्रातील रोहित्र जळाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। याचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे। भर उन्हाळ्यात जर 10 ते 12 दिवस पाणी मिळत नसेल तर प्रशासनाने नेमकं काय नियोजन केलंय असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यास होणारा विलंब आणि नियोजनाचा अभाव यामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा झळा वाढतायत। आता नगरपालिका प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार की हिंगोलीकरांना असेच तहानलेले ठेवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।